is called 1 calorie heat. त्यानंतर 1 kcal साठी आपण सांगितलं होतं 1 kcal कोणाला म्हणतोय the amount of heat energy required to increase the temperature of 1 kilogram of water of 1 degree Celsius in 1 ती जी एनर्जी असणार आहे तर त्या हीटला काय म्हटलं जातं 1 kcal आणि 1 जूल कोणाला म्हटलं होतं द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड द 1 kilogram of substance to increase the temperature of 1 degree Kelvin is called 1 joule. त्यानंतर सांगितलं होतं की सन पासून जे काय सन इज अ नॅचरल थर्मल एनर्जी ऑफ सोर्स. सन इज द नॅचरल सोर्स ऑफ हीट एनर्जी. Heat is a thermal energy system is defined as the sum of all types of energy is called a heat किंवा एनर्जी म्हटलं जातं. त्यानंतर आपण बोलतो टेम्परेचर इज अ एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. Sorry, heat is a extensive property because of 1 cup of milk and 5 liters of milk, then the different heat will be applied, then the heat is extensive property. त्यानंतर आपण टेम्परेचर बघत होतो. टेम्परेचर म्हणजे काय आहे तर जो काय ऍटम्स आहे किंवा पार्टिकल्स आहे तर त्याचं कंटिन्युअसली मुव्हिंग होतंय कधी ज्यावेळेस त्या बॉडीला टेम्परेचर अप्लाय केलं जातं. आणि टेम्परेचर अप्लाय करणं म्हणजे काय तर बाहेरून एखादी एनर्जी अप्लाय केली तर ती जी एनर्जी अप्लाय केली जाते तर त्या एनर्जीला काय म्हटलं जातं कायनेटिक एनर्जी म्हटलं जातं. टेम्परेचर इज द मेजर ऑफ द ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ एन ऑब्जेक्ट. म्हणजे टेम्परेचर जे काय मेजरमेंट करत असतो तर ती सर्व कायनेटिक एनर्जीचं ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी म्हटलं जातं. त्यानंतर ऍज कायनेटिक एनर्जी इन्क्रीजेस टेम्परेचर ऑल्सो इन्क्रीजेस. म्हणजे जी काय कायनेटिक एनर्जी आहे तर ती कायनेटिक एनर्जी काय केली जाते इन्क्रीज केली जाते. त्याचबरोबर त्या बॉडीचं टेम्परेचर सुद्धा काय होतंय इन्क्रीज होतं. थर्मोमीटर एक्सपांड ऍज अ टेम्परेचर इन्क्रीजेस अँड कॉन्ट्रॅक्ट ऍज अ टेम्परेचर डिक्रीजेस. म्हणजे जो काय थर्मोमीटर आहे तो टेम्परेचर का एक्सपांड केल्यानंतर म्हणजे त्याला हीट अप्लाय केल्यानंतर त्याचं टेम्परेचर जे काय होतं इन्क्रीज होतंय आणि कॉन्ट्रॅक्ट केल्यानंतर त्याचं जे काय टेम्परेचर आहे तर ते टेम्परेचर काय होतंय डिक्रीज होतंय. म्हणजे हीट काढून घेतल्यानंतर त्याचं जे काय टेम्परेचर असणार आहे ते टेम्परेचर काय होतंय डिक्रीज होतंय. त्यानंतर टेम्परेचरचे आपण जसं ह्याची स्केल बघितलेली आहेत जशी हीटचे 3 युनिट्स बघितले त्याच पद्धतीनं टेम्परेचरचे सुद्धा 3 युनिट्स आहेत. त्याच्यामध्ये सेल्सिअस आहे त्याला सेंटीग्रेड म्हटलं जातं, फॅरानाइट आहे, केल्विन आहे. तर असे काय आहेत 3 युनिट आहेत. असे काय आहेत 3 युनिट आहेत कोणाची तर टेम्परेचरची. टेम्परेचरची किती युनिट आहेत तर 3 युनिट आहेत. ओके. तर त्याच्यामध्ये प्रत्येक आहे पण आता फर्स्ट आहे फॅरानाइट. मग फॅरानाइटचा जो काय फ्रीजिंग पॉईंट आहे म्हणजे गोठणांक आहे तर तो किती आहे 32 डिग्री फॅरानाइट. आणि बॉइलिंग पॉईंट जो दिलेला आहे तो बॉइलिंग पॉईंट दिलेला आहे 212 डिग्री फॅरानाइट. त्यानंतर दिस इज अ अमेरिकन स्केल रिअरली युज्ड इन अ सायन्स. म्हणजे हे जे स्केल आहे तर ते कमी प्रमाणामध्ये यूज केलं जातं. त्यानंतर सेकंड स्केल आपण आहे ऑल्सो नोन ऍज अ सेंटीग्रेड. सेंटीग्रेड एक स्केल आहे. तर या सेंटीग्रेड मध्ये फ्रीजिंग पॉईंट जो आहे तो फ्रीजिंग पॉईंट किती असतोय 0 डिग्री सेल्सिअस. फ्रीजिंग पॉईंट जो आहे तो फ्रीजिंग पॉईंट किती आहे 0 डिग्री सेल्सिअस. आणि बॉइलिंग पॉईंट जो आहे तो बॉइलिंग पॉईंट किती आहे 100 डिग्री सेल्सिअस. बॉइलिंग पॉईंट जो आहे तो बॉइलिंग पॉईंट किती आहे 100 डिग्री सेल्सिअस. म्हणजे काय 1 डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू अबाउट 2 डिग्री फॅरानाइट. म्हणजे 1 डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू अबाउट 2 डिग्री फॅरानाइट. म्हणजे 1 डिग्री सेल्सिअसच्या किती असतंय डिग्री 2 डिग्री फॅरानाइट. म्हणजे जवळपास डिग्री फॅरानाइट जे आहे तर ते डबल असतंय 1 डिग्री सेल्सिअस म्हणजे. त्यानंतर तिसरं जे युनिट आहे तर ते केल्विन आहे. एसआय युनिट टू मेजर द टेम्परेचर. म्हणजे केल्विन मध्ये काय केलं जातं टेम्परेचर मेजरमेंट केलं जातं. 0 डिग्री केल्विन इज अ ऍब्सोल्यूट झिरो. म्हणजे ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर कोणाला म्हटलं जातं -273.13 डिग्री केल्विन जे आहे त्याला काय म्हटलं जातं ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर म्हटलं जातं. एनर्जी इज मिनिमल अँड कॅनॉट गो एनी लोअर. म्हणजे काय एनर्जी होते तर ती एनर्जी काय होते गो एनी लेवर. एनर्जी इज मिनिमल अँड द कॅनॉट बी गो एनी लोअर. त्यापेक्षा एनर्जी काही कमी होऊ शकत नाही. आता ही जी काय डिग्री केल्विनचं युनिट आहे त्या डिग्री केल्विनचं युनिटचं कन्व्हर्जन करता येत असतं. ते जे कन्व्हर्जन आहे ते कन्व्हर्जनसाठी फॉर्म्युला दिलेला आहे कन्व्हर्टिंग सेल्सिअस टू केल्विन और केल्विन टू सेल्सिअस. तर आपल्याला या ठिकाणी जर कन्व्हर्जन करायचं असेल म्हणजे सेल्सिअसचं केल्विन मध्ये किंवा केल्विनचं सेल्सिअस मध्ये तर त्यासाठी फॉर्म्युला दिलेला आहे केल्विन इज इक्वल टू सेल्सिअस मायनस 273 और के इज इक्वल टू TC मायनस 273.
तर -1K इज इक्वल टू 1 डिग्री सेल्सिअस. तर अशा पद्धतीचं काय आहे, केल्विन हे युनिट आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की एक्सटेन्सिव्ह आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय. म्हणजे आपण म्हटलं होतं की टेम्परेचर हीट इज अ एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, परंतु एक्सटेन्सिव्ह म्हणजे काय, तर एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज आर फिजिकल प्रॉपर्टी दॅट डिपेंड्स ऑन द अमाऊंट ऑफ द मॅटर. म्हणजे ही जी एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी असते, तर ती एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी कशावर डिपेंड असते, तर जो काय मॅटर आहे, ज्या मॅटरला तुम्ही हीट अप्लाय केलेली आहे, म्हणजे ज्या मॅटरची तुम्हाला एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी कॅल्क्युलेट करायचं आहे, तर ते किती मॅटर आहे त्याच्यावरती एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी डिपेंड असते. परंतु इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी जी आहे, तर इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी डू नॉट डिपेंड्स ऑन द मॅटर. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टची जर आपल्याला इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी कॅल्क्युलेट करायची असेल, तर त्याच्यामध्ये इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आयडेंटिफाय करत असताना त्यामध्ये किती मॅटर आहे, तर त्या मॅटरवरती तो डिपेंड नसतो. इंडिपेंडेंट ऑफ द अमाऊंट ऑफ अ मॅटर. म्हणजे जे काही इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे, तर ती इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी मॅटरवरती डिपेंड नसते, परंतु एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी मॅटरवरती डिपेंड असते. सम एक्झाम्पल इन्क्लूड मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट अँड डेन्सिटी. म्हणजे इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीमध्ये कोणकोणते पॉइंट येत असतात, कोणकोणते प्रॉपर्टी येतात, तर इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीमध्ये मेल्टिंग पॉइंट आहे, बॉइलिंग पॉइंट आहे आणि डेन्सिटी. आणि सम एक्झाम्पल include volume, mass and energy. Some examples include volume, mass and energy. Temperature is an intensive property, that is 1 liter boiling water and 1000 liter of boiling water has same temperature, that is a 100 degree Celsius. म्हणजे 1 लिटर वॉटर बॉईल होते ते किती टेम्परेचरला, 100 डिग्री सेल्सिअसला, आणि 1000 लिटर पण वॉटर किती टेम्परेचरला बॉईल होतंय, 100 डिग्री सेल्सिअसला. म्हणजे हे जे काय साम्य आहे, हे जे काय सेम आहे, म्हणून टेम्परेचर इज अ इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आणि 1 लिटर वॉटर बॉईल होण्यासाठी जी काही हीट वापरली जाणार आहे, तर ती हीट काय असणार आहे, कमी असणार आहे ऍज कम्पेअर टू द 1000 लिटर वॉटर बॉईल होण्यासाठी लागणारी हीट. म्हणजे ह्या दोघांसाठी जी काही हीट लागते, तर ती हीट डिपेंड कशावर असते, दॅट डिपेंड्स ऑन द मॅटर. म्हणजे किती वॉटर आहे, एकामध्ये 1 लिटर आहे आणि एकामध्ये 1000 लिटर आहे. मग ज्यामध्ये 1000 लिटर वॉटर आहे, तर ती जी त्यासाठी जी काही हीट लागणार आहे, तर ती हीट काय असणार आहे, मोर असणार आहे, जास्त असणार आहे. त्यासाठी जी काही हीट लागणार आहे, तर ती हीट काय असणार आहे, मोर असणार आहे. ओके, तर त्याला काय म्हटलं जातं, तर म्हणून टेम्परेचर इज अ इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. तर लास्ट लेक्चरला आपण या इंटेन्सिव्ह आणि एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीचा जो काही डिफरन्स आहे, तर तो आपण इथपर्यंत बघितलेला होता. आता नेक्स्ट आहे हीट आणि टेम्परेचर मधला डिफरन्स आहे. तर हीट आणि टेम्परेचर मधला डिफरन्स काय सांगतोय बघा, हीट इज अन एनर्जी विच इज प्रोड्यूस द सेन्सेशन ऑफ हॉटनेस. तर हीट काय आहे, एनर्जी आहे, तर त्याच्यामुळे काय समजते आपल्याला, विच प्रोड्यूस द सेन्सेशन ऑफ हॉटनेस. म्हणजे त्याच्यावर आपल्याला जी काय हॉटनेस आहे, तर त्या हॉटनेसचा सेन्स होतोय. टेम्परेचर इज अ मेजर ऑफ डिग्री ऑफ हॉटनेस ऑर कोल्डनेस ऑफ अ बॉडी. म्हणजे टेम्परेचर जे आहे, ते टेम्परेचर मेजरमेंट करत असताना मेजर ऑफ डिग्री ऑफ हॉटनेस ऑर कोल्डनेस ऑफ अ बॉडी. म्हणजे जे काय हॉटनेस आणि कोल्डनेस आहे बॉडीचा, तर तो त्याच्यावर आपल्याला समजतोय. हीट इज अ सम ऑफ ऑल एनर्जीज ऑफ ऑल मॉलिक्युल्स इन अ बॉडी. म्हणजे हीट काय असते, तर जी काही एनर्जी असते, तर ते एनर्जी, सर्व जे काही एनर्जी असतात, तर त्या एनर्जीची सर्व बेरीज असते. इट इज द मेजर ऑफ ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ द मॉलिक्युल्स ऑफ द बॉडी. तर जी काय कायनेटिक एनर्जी आहे, तर त्या कायनेटिक एनर्जीची काय असते, बेरीज असते. कशामध्ये, टेम्परेचर मध्ये. आणि हीट मध्ये काय असते, सर्व प्रकारच्या एनर्जीची बेरीज असते. हीट फ्लोज फ्रॉम हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर. हीट जे फ्लो होते, तर ते हीट कसं फ्लो होत असते, हायर टेम्परेचर कडून लोअर टेम्परेचर कडे काय होत असते, हीट जी आहे, तर ती हीट काय होत असते, फ्लो होत असते. अँड टेम्परेचर डिटरमाइन्स द डिरेक्शन ऑफ द फ्लो ऑफ हीट. म्हणजे ज्या डिरेक्शनला हीट फ्लो होते, त्याच डिरेक्शनला टेम्परेचर सुद्धा काय होत असते, फ्लो होत असते. त्याच डिरेक्शनला काय होतं, टेम्परेचर सुद्धा फ्लो होत असते. मग त्या टेम्परेचरचं काय, जी काही डिरेक्शन आहे, तर ती डिरेक्शन काय होते, टू फ्लो ऑफ हीट. टेम्परेचर डिटरमाइन्स द डायरेक्शन ऑफ द फ्लो ऑफ हीट. म्हणजे त्याच डिरेक्शन काय होते, हीट फ्लो होत असते. हीट इज अ एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. म्हणून आपण सांगलेलं आहे, हीट ही एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. का, तर त्या ठिकाणी मॅटर वेगवेगळा असला, तर त्या ठिकाणी हीट जी आहे, तर ती हीट वेगवेगळी यूज होते. परंतु टेम्परेचर ही इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी काय आहे, तर टेम्परेचर मध्ये
दोन्हीचा बॉइलिंग पॉईंट जो आहे, मॅटर किती का असेना त्याचा जो काय बॉइलिंग पॉईंट आहे किंवा फ्रीजिंग पॉईंट आहे तर तो दोघांचाही सेम असतोय. म्हणून टेम्परेचर इज अ इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि हीट इज अ एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. हीट इज अ कॉज अँड टेम्परेचर इज द इफेक्ट. तर टेम्परेचर काय, जोपर्यंत तुम्ही एखाद्या बॉडीला हीट अप्लाय करत नाही तोपर्यंत त्या बॉडीच्या टेम्परेचरमध्ये चेंज होणार नाही. म्हणून काय सांगितलं, टेम्परेचर इज द इफेक्ट. टेम्परेचर इज अ द इफेक्ट. SI युनिट इज जूल आणि SI युनिट इज केल्विन. तर हीटचं SI युनिट काय आहे, जूल आहे आणि हीटचं SI युनिट काय आहे, केल्विन आहे. हीटचं SI युनिट काय आहे, जूल आहे आणि हीटचं टेम्परेचरचं SI युनिट केल्विन आहे. ओके. तर नेक्स्ट आपल्याला बघायचं आता ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर म्हणजे काय. द टेम्परेचर ऍट विच प्रेशर अँड व्हॉल्यूम ऑफ बिकम्स झिरो इज कॉल्ड ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. तर ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर कुणाला म्हटलं जातं, तर ज्या केसला टेम्परेचर आणि प्रेशर हा काय असतो, बिकम्स अ झिरो असतो, इज कॉल्ड ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर म्हटलं जातं. म्हणजे टेम्परेचर काय असणार आहे, -273 डिग्री सेल्सिअस, 0 डिग्री फॅरनहाइट आणि 0 डिग्री केल्विन. तर ते जे टेम्परेचर असतं तर त्या टेम्परेचरला काय म्हटलं जातं, त्या टेम्परेचरला ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. मग तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन कसा विचारला जाऊ शकतो, द ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर इज अ डॅश डॅश. तर त्याच्यामधलं हे तीन मधलं एक क्वेश्चन काय आन्सर असणार आहे. एक तर -273 डिग्री सेल्सिअस म्हटलं जातं किंवा 0 डिग्री केल्विन म्हटलं जातं. आता इथे ए वापरला, ए ऐवजी काय असतं, फॅरनहाइट असतं, 0 डिग्री फॅरनहाइट. तर ह्या तिन्ही मधलं एक क्वेश्चन, एक आन्सर त्या ठिकाणी तुम्हाला असणार आहे. तर त्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा की 1 डिग्री फॅरनहाइट किंवा 0 डिग्री फॅरनहाइट, 0 डिग्री केल्विन किंवा -273 डिग्री सेल्सिअस म्हणजे ते जे टेम्परेचर असतंय तर त्या टेम्परेचरला काय म्हटलं जातं, ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. दॅट इज, आता इथे काही कन्व्हर्जन दिलेले आहेत बघा, हीटची कन्व्हर्जन आहेत. 1 कॅलरी इज इक्वल टू 4.8184. म्हणजे कन्व्हर्जन लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपल्याला प्रॉब्लेम इथे घ्यायचे आहेत तर हीटचं कन्व्हर्जन करावं लागतं कॅलरी मधून जूल मध्ये. हीटचं कन्व्हर्जन कॅलरी मधून जूल मध्ये करण्यासाठी 1 कॅलरी इज इक्वल टू 4.184 जूल. 1 किलो कॅलरी इज इक्वल टू 1000 कॅलरी अँड 1 किलो कॅलरी त्याचं कन्व्हर्जन कॅलरी मध्ये 1000 आणि जूल मध्ये 4184 जूल. काय येते, 1 किलो कॅलरी इज इक्वल टू 1000 कॅलरी अँड जूल मध्ये जर कन्व्हर्जन केलं 4184 जूल. दिस इज द कंडिशन फॉर ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. आणि याच्यामध्ये थोडक्यामध्ये कन्व्हर्जन आहे. आता त्याच्यामध्ये काय, नॉर्मल टेम्परेचर अँड प्रेशर, STTP किंवा NTP म्हटलं जातं त्याला, नॉर्मल टेम्परेचर अँड प्रेशर. इन द नॉर्मल, स्टँडर्ड नॉर्मल किंवा स्टँडर्ड म्हटलं जातं, टेम्परेचर अँड प्रेशर ऍट द लेवल टेम्परेचर इज 0 डिग्री सेल्सिअस और 273 डिग्री केल्विन अँड प्रेशर इज 76 सेंटीमीटर ऑफ मर्क्युरी, दॅट इज अ 1 ऍटमॉस्फिअर. म्हणजे जे काही नॉर्मल टेम्परेचर आणि प्रेशर असतंय तर ते किती असतंय, 0 डिग्री सेल्सिअस. तर त्या 0 डिग्री सेल्सिअसलाच काय म्हटलं जातं, ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. अँड 273 केल्विन म्हटलं जातं. 0 डिग्री सेल्सिअस नॉर्मल टेम्परेचर किती असतंय, STTP स्टँडर्ड टेम्परेचर म्हटलं जातं त्याला किंवा नॉर्मल टेम्परेचर. तर ते किती असतं, 0 डिग्री सेल्सिअस आणि 273 डिग्री केल्विन. आणि त्याच्या वेळेचा प्रेशर जो असतो तर तो प्रेशर काय असतो, 76 सेंटीमीटर ऑफ मर्क्युरी, दॅट इज HG म्हटलं जातं त्याला, और 1 ऍटमॉस्फिअर.
हे जे स्लाइड आहे तर ही स्लाइड खूप महत्वाची आहे. तर तुम्हाला एनटीपीचं प्रेशर विचारलं जातं किंवा टेम्परेचर विचारलं जातं किंवा ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचरचं टेम्परेचर विचारलं जातं. तर हे जे तुमचे आकडेवारी आहेत जे काय नंबरिंग आहेत ते नंबरिंग तुम्ही व्यवस्थितपणे लक्षातच ठेवायचे. दोनच मिनिटं. बघा हे जी काय टेम्परेचरची कंडिशन आहे तर टेम्परेचरची कंडिशन काय ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर कुणाला म्हटलं जातं -273 डिग्री सेल्सिअसला किंवा 0 डिग्री केल्व्हिनला. आणि जे काही नॉर्मल टेम्परेचर आहे नॉर्मल टेम्परेचर आणि प्रेशर तर तो किती असतोय 0 डिग्री सेल्सिअस आणि 273 डिग्री केल्व्हिन. आणि प्रेशर जो आहे तो प्रेशर असतोय 76 सेंटीमीटर ऑफ मर्क्युरी अँड 1 ऍटमॉस्फिअर. तर हे जे काय हे आहे तर ते व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. त्याच्यावरती तुम्हाला एमसीक्यू मध्ये बऱ्याच वेळेस क्वेश्चन विचारला जातो. तर त्या स्केलवर खूप महत्वाचा आहे ते जी स्केल आहे ती स्केल खूप महत्वाची आहेत. तर आता नेक्स्ट आहे टेम्परेचरची काही स्केल आहे त्या ठिकाणी. बघा टेम्परेचर स्केल आहेत तीन. तर त्याच्यामध्ये टेम्परेचर स्केलमध्ये फर्स्ट टेम्परेचर स्केल आहे सेल्सिअस स्केल ऑफ टेम्परेचर. दिस स्केल वॉज गिव्हन बाय सॅन्डर सेल्सिअस इन 1747. In this scale, lower fixed point is considered as a 0 degree Celsius, that is a melting point of ice, and a upper fixed point at 100 degrees Celsius, that is a boiling point of water. Then it's divided into 100 equal parts. Each part is called a 1 degree Celsius. म्हणजे काय सांगलेलं आहे ह्या पार्टमध्ये दिस स्केल जे आहे तर ह्या स्केलमध्ये काय आहे 0 डिग्री सेल्सिअस आहे बरोबर. इथं काय त्याचा फ्रीजिंग पॉईंट त्याला मेल्टिंग पॉईंट म्हटलं जातं आणि तो काय आहे 0 डिग्री सेल्सिअस आहे. आणि त्याचा हायेस्ट पॉईंट जो आहे डिग्री सेल्सिअसचा तर तो हायेस्ट पॉईंट किती आहे 100 डिग्री सेल्सिअस आहे. मग 100 डिग्री सेल्सिअसला ते जे वॉटर आहे किंवा वॉटरचं सांगलेलं आहे तर ते काय होते त्या ठिकाणी बॉईल होते बॉइलिंग पॉईंट म्हटलं जातं. हे कशामध्ये झालं डिग्री सेल्सिअस मध्ये झालं. मग त्यामध्ये काय झालेलं आहे ह्या 0 to 100 ह्याच्यामध्ये काय टोटली 100 लाईन आहेत आणि त्या प्रत्येक लाईनची जी काय व्हॅल्यू आहे तर ती इच अँड एव्हरी लाईन देन इट इज डिवायडेड इंटू 100 इक्वल पार्ट. त्याच्यामध्ये काय आहेत 100 इक्वल पार्ट्स. इच पार्ट इज कॉल्ड 1 डिग्री सेल्सिअस. त्याच्यामधल्या प्रत्येक पार्टची काय व्हॅल्यू असते तर ती प्रत्येक पार्टची व्हॅल्यू काय असते 1 डिग्री सेल्सिअस असते. त्याच्यामध्ये किती आहेत 0 to 100
100 पार्ट आहेत, 100 लाईन आहेत असं आपण म्हणून कन्सिडर करू शकतोय. तर त्याच्यामधल्या प्रत्येक लाईनची जी काय व्हॅल्यू असते तर ती व्हॅल्यू काय असणार आहे 1 डिग्री सेल्सिअस, दॅट इज 1 डिग्री सेल्सिअस. ओके. सेकंड स्केल आहे फॅरानाइट स्केल ऑफ अ टेम्परेचर. सेकंड जे स्केल आहे तर ते सेकंड स्केल काय झाले फॅरानाइट स्केल ऑफ टेम्परेचर. दिस स्केल वॉज सजेस्टेड बाय जर्मन फिजिसिस्ट फॅरानाइट इन 1720. तर हे काय फॅरानाइट हे स्केल आहे. तर हे फॅरानाइट स्केल काय जर्मन फिजिस्ट सायंटिस्टनं शोध लावलेला आहे. फिजिक्स फॅरानाइट जर्मन फिजिस्ट आहे तो. तर फॅरानाइट हे त्या सायंटिस्टचं नाव आहे, त्यांचं त्या युनिटला नाव दिलेलं आहे. तर ह्या स्केलमध्ये काय आहे तर लोअर फिक्स्ड पॉईंट जो आहे तर तो किती आहे 32 डिग्री फॅरानाइट हा काय झाला त्याचा लोअर फिक्स्ड पॉईंट आहे. त्यालाच काय म्हटलं जातं मेल्टिंग पॉईंट म्हटलं जातं. त्या पॉइंटला काय म्हटलं जातं मेल्टिंग पॉइंट. आणि अप्पर फिक्स्ड पॉइंट जो आहे डिग्री फॅरानाइट मधला जो काही शेवटचा पॉइंट आहे जो त्याला बॉइलिंग पॉइंट म्हटलं जातं तो आहे 212 डिग्री फॅरानाइट. दिस इंटरवल इज डिवायडेड इंटू 180 इक्वल पार्ट्स. तर हा जो इंटरवल आहे तर ह्या इंटरवल मध्ये 180 इक्वल पार्ट आहे. ह्याच्यामध्ये किती आहेत 180 इक्वल पार्ट. इच पार्ट इज कॉल्ड 1 डिग्री फॅरानाइट. त्या प्रत्येक पार्टची जी काय व्हॅल्यू आहे तर त्या प्रत्येक पार्टची व्हॅल्यू आहे 1 डिग्री फॅरानाइट. इच पार्ट इज कॉल्ड 1 डिग्री फॅरानाइट. ओके. In this scale, lower fixed point is 32 degree Fahrenheit and upper fixed point is 212 degree Fahrenheit. This interval is divided into 180 equal parts. Each part is called as 1 degree Fahrenheit. त्याच्यामध्ये प्रत्येक पार्टची काय व्हॅल्यू असते तर त्या प्रत्येक पार्टची व्हॅल्यू काय असते 1 डिग्री फॅरानाइट असते. ओके. आता तिसरं जे स्केल आहे तर ते तिसरं स्केल आहे केल्विन स्केल और त्याला म्हटलं जातं ऍब्सोल्यूट स्केल ऑफ अ टेम्परेचर. ते जे आहे ते काय आहे टेम्परेचरचं ऍब्सोल्यूट स्केल आहे. ते जे आहे तर ते काय आहे टेम्परेचरचं जे काय आहे तर ते टेम्परेचरचं ऍब्सोल्यूट स्केल आहे. सर आवाज येत नाही. डिग्री सेल्सिअस साठी काय करायचं आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा. म्हणजे डिग्री सेल्सिअसचं कन्व्हर्जन डिग्री फॅरानाइट मध्ये करायचं त्यासाठी हा फॉर्म्युला यूज करायचा. आणि डिग्री केल्विनचं कन्व्हर्जन डिग्री सेल्सिअस मध्ये करायचं असेल तर हा फॉर्म्युला यूज करायचा. आणि डिग्री फॅरानाइटचं कन्व्हर्जन जर डिग्री सेल्सिअस मध्ये करायचं असेल तर त्यासाठी हा फॉर्म्युला त्या ठिकाणी काय करायचा यूज करायचा. म्हणजे काय आहेत इथं आता प्रत्येकाचे काय आहेत तर फ्रीजिंग पॉईंट दिलेला आहे वॉटरचा. डिग्री सेल्सिअस मध्ये 0 असतोय, डिग्री केल्विन मध्ये 273 असतोय आणि फॅरानाइट मध्ये असतोय 32 डिग्री फॅरानाइट. स्वप्नील पाटोळे, संकेत जाधव, तर काय दिलेलं आहे आपल्याला ही 3 स्केल आहे डिग्री सेल्सिअस,
डिग्री केल्विन आणि डिग्री फॅरनहाइट. डिग्री सेल्सिअस, डिग्री केल्विन आणि डिग्री फॅरनहाइट. मग हे जे कन्व्हर्जन आहेत, तर ह्या कन्व्हर्जनसाठी आता प्रत्येकाचा इथे फ्रीजिंग पॉईंट दिलेला आहे. याचा किती आहे? सेल्सिअसचा 0 आहे, केल्विनचा 273 आहे आणि फॅरनहाइटचा 32 आहे. त्यानंतर बॉइलिंग पॉईंट दिलेला आहे. वॉटरचा 100 आहे, केल्विनचा 273 आहे आणि फॅरनहाइटचा 212 आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये किती पार्ट होतात? 100 पार्ट होतात. ह्याच्यामध्ये सुद्धा 100 पार्ट होतात आणि फॅरनहाइट मध्ये काय होतात? 180 पार्ट होतात. फॅरनहाइट मध्ये किती होतात? 180 पार्ट होतात. हे जे 180 पार्ट आहेत, तर त्या 180 व्हॅल्यू काय असणार आहे? तर 1 डिग्री फॅरनहाइट. इथल्या प्रत्येक लाईनची व्हॅल्यू काय असणार आहे? 1 डिग्री केल्विन आणि ह्यामधल्या प्रत्येक लाईनची व्हॅल्यू असणार आहे 1 डिग्री सेल्सिअस. ह्याच्यामधल्या प्रत्येक लाईनची जी काय व्हॅल्यू असणार आहे, तर त्या प्रत्येक लाईनची व्हॅल्यू काय असणार आहे? 1 डिग्री सेल्सिअस, 1 डिग्री केल्विन आणि 1 डिग्री फॅरनहाइट. आता ह्याच्यावरती आपल्याला काय असतात? न्यूमेरिकल प्रॉब्लेम असतात. तर ते प्रॉब्लेम कशा पद्धतीचे असतात बघा. तर आपण इथे एक प्रॉब्लेम्स घेऊया. सर हा बोला. म्हणजे सर बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर सेकंड मध्ये 273 आहे का किती? बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर हा सर, सेकंड मध्ये 373 आहे. हा मला 273 वाटलं. नाही, 273 हा त्याचा फ्रीजिंग पॉइंट आहे, मेल्टिंग पॉइंट आहे. मेल्टिंग म्हणजे तो पूर्ण त्या पाण्याचा बर्फ होतोय. तर 273 डिग्री केल्विन आणि डिग्री फॅरनहाइट मध्ये 32 आहे, डिग्री केल्विन मध्ये 273 आहे आणि डिग्री सेल्सिअस मध्ये 0 आहे. तर हे लक्षात ठेवा व्यवस्थितपणे. तर आपण ह्याच्यावरची बघा न्यूमेरिक. हा बोला, अजून काय अडचण? -273 आहे ना freezing? -273 नाही, -273 म्हणजे ऍट अ 0 डिग्री केल्विन असतं इथे. 0 डिग्री केल्विन म्हणजे -273 आहे. ते व्यवस्थित लक्षात ठेवा. -273 म्हणजे 0 डिग्री केल्विन, त्याचं 273 डिग्री केल्विन मध्ये होतं, -273 होतं. स्क्रीन दिसते ना सर्वांना? Yes, sir. सर हा, तर आता कन्व्हर्जनच्या फॉर्म्युल्यानुसार आपण एक एक कन्व्हर्जन घेऊया. तर पहिलं कन्व्हर्जन दिलेलं आहे डिग्री सेल्सिअस टू डिग्री फॅरनहाइट. डिग्री सेल्सिअस म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे? 25. प्रॉब्लेम नंबर 1 म्हणू. डिग्री सेल्सिअसचं कन्व्हर्जन आपल्याला कशामध्ये करायचं आहे? डिग्री फॅरनहाइट मध्ये. डिग्री सेल्सिअसचं कन्व्हर्जन डिग्री फॅरनहाइट मध्ये कन्व्हर्ट टू कन्वर्ट डिग्री फॅरनहाइट. 25 डिग्री सेल्सिअस टू कन्वर्ट डिग्री फॅरनहाइट मध्ये करायचं. मग त्याच्यासाठी आपल्याला इथं फॉर्म्युला दिलेला आहे. काय फॉर्म्युला आहे? डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू डिग्री फॅरनहाइट -32 अपॉन 1/8.
म्हणजे तो फॉर्म्युला आपण इथे यूज करणार आहे. डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू degree Celsius is equal to degree Fahrenheit minus 32 divided by 1.8. याला ब्रॅकेट आहे. काय आहे डिग्री फॅरनहाइट मायनस 32 अपॉन 1.8. आता ह्याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू कोणती दिली? डिग्री सेल्सिअसची व्हॅल्यू दिली आहे. किती दिली आहे डिग्री सेल्सिअसची व्हॅल्यू? 25. 25 इज इक्वल टू ह्या साईडचा जो ब्रॅकेट आहे तर तो ऍज इट इज असणार आहे. हम्म 25 डिग्री सेल्सिअस मायनस डिग्री फॅरनहाइट मायनस 32 इंटू 1.8. आता हे जर सिम्प्लिफिकेशन केलं आणि डिग्री फॅरनहाइटची जर व्हॅल्यू काढली तर काय येणार? 25 इंटू 1.8 इज इक्वल टू डिग्री फॅरनहाइट मायनस 32. डिग्री 25 इंटू 1.8 डिग्री फॅरनहाइट मायनस 32. ओके, आता ह्याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर काय 25 इंटू 1.8 किती येतं? कॅल्क्युलेशन किती येतं? 25 इंटू 1.8 45. 45 इज इक्वल टू काय येणार? डिग्री फॅरनहाइट मायनस 32. हे ऍज इट इज येणार इथं अजून. ओके, आता ह्याच्यामध्ये आपल्याला जर डिग्री फॅरनहाइटची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली तर काय येणार? डिग्री फॅरनहाइट इज इक्वल टू काय 45 प्लस 32 इकडे मायनस आहे, इकडे आल्यानंतर प्लस झालं 32 इज इक्वल टू काय येणार? डिग्री फॅरनहाइट ऍज इट इज 77. डिग्री फॅरनहाइट ऍज इट इज म्हणजे डिग्री फॅरनहाइटची व्हॅल्यू काय येणार आहे? 77. डिग्री फॅरनहाइट इज इक्वल टू 77 म्हणजे ही काय झाली? डिग्री फॅरनहाइटची व्हॅल्यू आहे, बरोबर. आता आपण हीच व्हॅल्यू आपण कसं लिहू शकतोय? हे आपला आलेला आन्सर आहे, डिग्री फॅरनहाइटचा आन्सर आलेला आहे. म्हणजे काय लिहू शकतो? 25 डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू किती लिहू शकतोय? 77 डिग्री फॅरनहाइट. 77 डिग्री फॅरनहाइट. हे झालं आपलं फर्स्ट कन्व्हर्जन. हे काय झालं? आपलं फर्स्ट कन्व्हर्जन. आता सेकंड कन्व्हर्जन मध्ये काय आहे बघा? सेकंड प्रॉब्लेम आपल्याला कशावरती आहे? तर सेकंड मध्ये काय सांगितलं? केल्विनचं कन्व्हर्जन डिग्री सेल्सिअस मध्ये करायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण घेतलं 250 डिग्री केल्विन, त्याचं कन्वर्जन आपल्याला कशामध्ये करायचं आहे? टू कन्व्हर्ट द डिग्री सेल्सिअस. त्याचं कन्वर्जन कशामध्ये करायचं आहे? डिग्री सेल्सिअस मध्ये. त्याच्यासाठी फॉर्म्युला काय दिलेला आहे आपल्याला? तर डिग्री केल्विन इज इक्वल टू डिग्री सेल्सिअस प्लस 273.15 म्हणजे डिग्री केल्विन इज इक्वल टू डिग्री सेल्सिअस प्लस 273
273.13 किंवा 15 असेल ते पॉईंटचा काही जास्त विचार करायचा नाही. मग आता आपल्याला इथं 250 डिग्री केल्विन मध्ये दिलेलं आहे, त्याचं कन्वर्जन आपल्याला डिग्री सेल्सिअस मध्ये करायचं. म्हणजे आपल्याला ह्या साईडची व्हॅल्यू माहिती आहे. ती व्हॅल्यू किती आली? 250 डिग्री केल्विन ही व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला, बरोबर. 250 ही व्हॅल्यू काय दिलेली आहे त्या ठिकाणी गिव्हन डाटामध्ये दिलेली आहे. हा, मग आता ह्यावरून आपल्याला डिग्री सेल्सिअसची व्हॅल्यू काढायची. म्हणजे काय ना, नेक्स्ट इक्वेशन -273.13 इज इक्वल टू डिग्री सेल्सिअस होतं. आणि डिग्री सेल्सिअसची जी काय व्हॅल्यू येणार आहे तर ती व्हॅल्यू कशामध्ये येईल? मायनस मध्ये येईल. किती येते? -23. -23.13. -23.13. ही जी व्हॅल्यू असणार आहे ती कशी असणार आहे? डिग्री सेल्सिअसची. इज इक्वल टू कशामध्ये? डिग्री केल्विन. म्हणजे 250 डिग्री केल्विन इज इक्वल टू 200 मायनस 23 डिग्री सेल्सिअस. हे झाला सेकंड वरती प्रॉब्लेम. आणि तिसऱ्यावरती प्रॉब्लेम काय आहे बघा. तिसरा जो प्रॉब्लेम आहे तर तिसऱ्यावरती कसा प्रॉब्लेम विचारलेला आहे? डिग्री फॅरानाइट इज इक्वल टू 1.8 इंटू डिग्री सेल्सिअस प्लस 32. म्हणजे इथं पण तेच आहे की डिग्री फॅरानाइटचं कन्वर्जन डिग्री सेल्सिअस मध्ये करायचं आहे किंवा डिग्री सेल्सिअसचं कन्वर्जन डिग्री फॅरानाइट मध्ये. म्हणजे फक्त उलट कन्वर्जन आहे. आता इथं जे आपण कन्वर्जन बघितले, आता हेच आपण काय करू शकतोय? डिग्री सेल्सिअसचं कन्वर्जन डिग्री केल्विन मध्ये पण करू शकतो. म्हणजे ह्या ठिकाणी -223.13 जर व्हॅल्यू ठेवली तर केल्विन मध्ये केल्यानंतर किती येणार आहे? 250 येणार आहे. किंवा हे 77 डिग्री फॅरानाइटचं कन्वर्जन करा म्हटलं तर हाच फॉर्म्युला यूज करायचा. म्हणजे हे दोन फॉर्म्युले यूज करून आपल्याला काय करायचं आहे? डिग्री सेल्सिअसचं कन्वर्जन डिग्री फॅरानाइट मध्ये किंवा डिग्री फॅरानाइटचं कन्वर्जन डिग्री केल्विन मध्ये करायचं आहे. ओके, तर तुमच्यासाठी होमवर्कसाठी एक ते दोन प्रॉब्लेम घ्या. तर इथं तुम्हाला इथंच देतोय, सर्वांनी लिहून घ्या. तर काय 77 डिग्री सेल्सिअस च कन्वर्जन डिग्री फॅरानाइट मध्ये करायचं. -77 डिग्री सेल्सिअसचं कन्वर्जन डिग्री फॅरानाइट मध्ये. सर्वांनी प्रॉब्लेम लिहून घ्या. आणि 4th नंबरचा प्रॉब्लेम अजून एक आहे.
तर ते जे 2 प्रॉब्लेम सर्वांनी व्यवस्थितपणे सॉल्व्ह करा. कोणता आहे? त्याच्यामध्ये फर्स्ट प्रॉब्लेम दिलेला आहे 77 डिग्री सेल्सिअस टू कन्वर्ट डिग्री फॅरानाइट आणि 1 to 3 डिग्री सेल्सिअस टू कन्वर्ट टू डिग्री केल्विन. तर कुणीही माईक वगैरे चालू करू नका. अटेंडन्स घेतोय मी.